एल देशपांडेंनी असं म्हटलंय की महाराष्ट्राला गाणं कसं ऐकायचं हे माझ्या आजोबांनी शिकवलं. मेहदी हसन बेसिकली वॉज अ क्लासिकल सिंगर, पण ते गझलकडे वळले बेगम अख्तरांमुळे. आपण ऐकून असाल की कुमार गंधर्व यांना खूप मोठा आजार झाला होता लंग्सचा. मी तर मंगेशकर घराण्याच्या प्रत्येक कलाकाराला तिथे ऑडियन्समध्ये बघितलेलं आहे प्रत्येक वर्षी. लताजी, आशाजी, बँड्रा, हो बँड्रा, ग्रेट पीपल. आपले हृदयनाथ मंगेशकर, खूप हृदयनाथ मंगेशकर तर बाबांचे खूप जवळचे मित्र. वा. त्यामुळे त्यांना तर बघितलंय. किशोरीताई आमोणकर, कितीतरी लोक, म्हणजे हे की आपण जरी नाही गायलो तरी आपण ऑडियन्स मध्ये जायला पाहिजे असं वाटायचं त्यांना. तुम्ही काय म्हणाल? मी प्रांजळपणे किंवा निर्लज्जपणे हे म्हणतो की माझ्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसतात हे सगळ्या माझ्या आजीच्या आणि माझ्या वडिलांच्या. जे वाईट आहे माझ्यामध्ये ते माझ्या एकट्याच आहे. मित्रांनी बाबांच्या विचारलं की अरे तुला इतकं जन्मभर समुद्राच्या समोर राहायचं होतं म्हणून तू इतक्या आवडीने फ्लॅट घेतला, तुला वाईट नाही वाटत आहे का तू घर सोडतोयस? अगदी. तर बाबांनी जे उत्तर दिलं ना ते जन्मभर इथे मी करून ठेवले की आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. बाबा म्हणाले असं आहे की मी माणसांवर प्रेम केलं, मी भिंतींवर कधीच प्रेम नाही केलं. कुठला तरी क्षण असा येतो पूर्ण कार्यक्रमामध्ये की मला जाणवतं एका पर्टिक्युलर गाण्याला कुठल्या तरी बाबा येऊन बसले. अगदी मला 2 मिनिटं पूर्वी असं वाटलं आता खरंच कि अगर आप में हुनर है, इफ यू आर गिफ्टेड बाय गॉड, ओनली इफ यू आर गिफ्टेड बाय गॉड, डू समथिंग फॉर दैट आर्ट, अदरवाइज डोंट गो फॉर इट. तुम्ही रियाज तेव्हा करा जेव्हा तुमच्यामध्ये कला असेल. मैं हर किस्म के भगवान में, मैं अल्लाह मानता हूँ, मैं जीसस मानता हूँ, मैं भगवान मानता हूँ, लेकिन उससे ऊपर मैं इंसान मानता हूँ. मैं इंसान को यहाँ मानता हूँ, उसके बाद मेरे लिए सब कुछ आता है. 4 पिढ्या म्हणजे माझे पंजोबा, माझे आजोबा, माझे वडील आणि मी, आमच्या सगळ्यांचा दात्यांचा जन्म इंदोरचा. पण आज मी तुम्हाला काही अशी गोष्ट सांगणार आहे जी खूपच कमी लोकांना माहिती आहे, का माहिती नसेल. ओरिजिनली दाते लोक हे कोकणातले, हे इंदोरचे नंतर झाले. ओके. पण हे ओरिजिनल असं म्हणतात की अनेक वर्षापूर्वी, जवळजवळ 150 वर्षापूर्वी प्लेगची खूप मोठी साथ आली होती कोकणात. आणि ते खूप जगाला माहिती आहे. त्या प्लेगच्या साथीमध्ये जाते लोक जिथे राहायचे, राजापूरच्या जवळ अडिवरे म्हणून गाव आहे. अडिवरेची देवी खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे हे पसरलं आणि ही लोक गडगंज श्रीमंत होती. यांचं आडनाव एक तर दाते नव्हतंच कधी, तेही सांगतो तुम्हाला. यांचं आडनाव दीक्षित होतं. माझ्या वडिलांचा आवाज कसा पोहोचला श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव यांच्यापर्यंत, प्लीज. तर ते मला बाबांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की ते इंदोर रेडिओवर किंवा मध्य प्रदेश रेडिओवर फक्त उर्दू गजला गायचे. बाबा गीत, गझल, भजन. मराठी कधीही आयुष्यात गायलेले नव्हते. मराठी आडनाव दाते असून सुद्धा भावसंगीतामध्ये शब्दांना खूप महत्व आहे. खरंच शब्द जो गातो अगदी खरं मराठी भावगीत आहे. एक छोटासा किस्सा आहे. हो सांगा ना. PL देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे बाबांच्या कार्यक्रमाला बऱ्याच वेळा येत. सोनाली वाजपेयी, साधनाथ सरगम, उदित नारायण आणि नितीन मुकेश, असं सगळं 6 जण येणार असं ठरलं. ते 3 टीम्स असायचे आणि ते सगळं कॉम्पिटिशन. दिवाने मस्त मजा होती. मस्त होतं. तर तेव्हा असं झालं की दुपारी मला फोन आला नितीन मुकेशजींचा की अतुल, मेरा कुछ प्रॉब्लेम हुआ है एंड आई एम एक्सट्रीमली सॉरी, आई कॅनॉट कम फॉर द शूट. म्हटलं आता काय करायचं. आणि गजेंद्र सिंगला सांगितलं की ये लड़के को फिट करो. कोण होते ते? ही वॉज सोनू निगम. काय सोनू जी आप सुन रहे होंगे तो देखिए, आपको याद आ रहा है क्या वो दिन? सो नाइस. टॅलेंटेड आहे आणि याला बोलवायला पाहिजे. वर्सेटाईल गाणार आहे. त्यांना मी नितीन मुकेशच्या जागी ऍडजस्ट केलं. काय म्हणू शकतो, ती माझी मैत्रीण पण आहे, ती माझी बहीण पण आहे, सगळं म्हणू शकतो. कारण तिचा जो मोठा भाऊ अलंकार, मास्टर अलंकार म्हणून, चाइल्ड आर्टिस्ट, अमिताभ बच्चनच्या लहानपणीचे रोल करणारा, अगदी दिवार असो किंवा शोलेमध्ये त्यांनी एक संजीव कुमारच्या फॅमिलीचा रोल केला होता. बरोबर. खूप रोल केले. बिलकुल. तर तो माझा मित्र. अच्छा. आणि पल्लवी त्याची लहान बहीण. पल्लवीला आम्ही अक्षरशः 3-4 वर्षाची असताना पासून बघतोय. आणि आता ती मोठी ऍक्ट्रेस फार मोठी होती पहिल्यापासून. बरोबर. पण तिला रेकग्निशन जे मिळायला पाहिजे ते आता मिळते आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट. तो मेरे फादर के साथ कोई भी काम करना मेरे लिए बहुत बड़ी चीज थी. आणि मला माझं भाग्य आहे की मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते असे एकत्र मी 55 कार्यक्रम केले. की नाही वाटलं कधी. नाही ना. व्हेरी नाईस. पण माझे वडील ज्या दिवशी गेले
त्या दिवशी असं वाटलं द वर्ल्ड हॅज स्टॉप्ड. अरे रे, खरंच. दॅट वॉज द मोमेंट आय फेल्ट आता मी काय करू पुढे. अभिमान होता त्यांचा, आजही जेवढा आहे तेवढाच होता, की तेव्हा अक्कल कमी होती त्यामुळे कळलं नाही. त्यामुळे काही काही गोष्टी अशा घडल्यात त्या काळात की माझे वर्गमित्र मला सांगायचे, अरे बाबांचं ते गाणं म्हणणं जरा बातुलीच्या खेळामध्ये किंवा हे म्हणणं. आणि मी म्हणायचो का, कारण आपल्याला गळा नाहीये ही अक्कल नव्हती. त्या दिवशी ती अक्कल आली त्या दिवशी बंद केलं. जे काही म्हणायचो तो मूर्खपणा पण बंद केला. वा. आणि शी वॉज माय अँकर फॉर अराउंड 100 शोज दॅट आय डिड टिल डेट. क्या बात आहे. आणि त्याने बिलीव्ह, ती अशी एकमेव व्यक्ती आजतागायत होऊन गेली माझ्या वडिलांव्यतिरिक्त, ज्यांनी मला सांगितलं की तू कर कार्यक्रम, जेव्हा पैसे मिळतील ना तेव्हा तू मला दे. आणि असं 10-15 कार्यक्रम मी नाही देऊ शकलो तुला पैसे, पण ती माझ्या मागे उभी राहिली. व्हेरी नाईस. बाबा गेल्यानंतर मी स्टेजवर येऊन बोलायला लागलो. ओके. आज मी पूर्ण कार्यक्रमाचं निवेदन करतोय. सगळं श्रेय मी जसं वरतून बाबा हलवत असतील अनेक गोष्टी त्यांना आहे, आणि खाली जे धैर्य मला मिळालं ते धनश्री. वा, क्या बात आहे. वा वा वा, एवढं पोट भरून कौतुक आणि सो नाईस. सावरकरांचं साहित्य, त्यांचं कवित्व तुम्ही त्यांच्यावरती पण करता प्रोग्राम, आणि सगळं श्रेय धनश्रीलेच आहे. मला मॉनिटरीली कुठे नुकसान होणार नाही. एक्झॅक्टली. त्यांनाही नुकसान व्हायला नको, कारण ते ऑर्गनायझर असतात. बरोबर. आणि मी काय करतोय हे जर त्यांनी समजून, तुम्ही इतका अभ्यास करून आज माझा इंटरव्ह्यू घेताय, मला आश्चर्य वाटलं की अरे या माणसाला माझ्याबद्दल इतकी कशी माहिती आहे. असं काहीच नाही. पण आय एम व्हेरी हॅपी. येस. आणि मला तुमच्यासारखे मित्र भेटले याचा मला आनंद आहे. सो नाईस, सो नाईस. एखादी व्यक्ती आपल्याला समजते, आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी का होईना पण आपला अभ्यास करते, फार मोठी गोष्ट आहे. आता हे जो लताबाईंच्या गाण्यांवर मराठी चित्रपट संगीतावर आधारित कोणी कार्यक्रम करत नाही. एक्झॅक्टली. किंवा आशाताईंचा आम्ही गंध स्वरांचा म्हणून कार्यक्रम करतो, बरोबर, ज्याच्यामध्ये आशाताई आणि बाबूजी यांचे फक्त ड्युएट्स असतात. ट्रू ट्रू. काही कार्यक्रम कोणी करतो. क्या बात आहे. म्हणजे मी तर ती मेजवानी सारखी समजीन. म्हणजे मला जर 13 सप्टेंबरला सावरकर स्मारकामध्ये या कार्यक्रम बघायला मुद्दाम. पूजा, 2 तिकीट आपली. एनी ऑफ माय शोज डायरेक्टली. थँक्यू. जागा नसेल ना मी तुम्हाला स्टेजवर बसतो. वा वा वा, बस एवढं